अमोलजी सावंत साहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ व समोर बसलेले सर्व ईश्वर सरांवर प्रेम करणारे सर्व मित्र, या प्रसंगी मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो, अमोल सावंत सरांना की तुम्ही घडवलेला शिष्य किती परिपक्व आहे याचं एक उदाहरण जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला तुमची छाती खरंच गर्वाने फुलून येईल. कारण की आम्ही एक संघटन चालवत असताना आमच्याकडे गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न महाराष्ट्रभरातून येत असतात. असाच एक विषय पुणे जिल्ह्यातील, पुणे शहरातील गरीब कष्टकरी आणि घरकाम करणाऱ्या महिलेचा मुलीचा विषय आलेला होता. कारण की त्या मुलीला 55,000 रुपये फीस मुळे 7वीतील मुलीला जेव्हा 3 तास गेटवर त्या संस्था चालकाने आणि त्या प्राचार्याने बसून ठेवलं, त्यावेळेस त्या मुलीच्या आईनं, आता आम्ही संघटन चालवतो म्हणजे आमच्या फेसबुकवर याच्यावरती आम्ही आवाहन करत असतो, गोरगरीब कष्टकऱ्यांना किंवा जे कोणी अडचणीत असतील त्यांना जर कोणत्याही प्रकारची मदत लागली तर या फोन नंबरवरती संपर्क करा. याच माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून नंबर घेऊन त्या मुलीच्या आईने जेव्हा संपर्क साधला, दादा माझ्या मुलीची 55,000 रुपये फीस थांबलेली आहे आणि हे संस्था चालक त्या मुलीला वर्गात घ्यायला तयार नाहीत. या मुलीला 3 तास माझ्या मुलीला वर्गाच्या बाहेर ठेवलेला आहे. त्यावेळेस मी त्यांना म्हणलो की तुम्ही ज्या मॅडम, त्यांनी सांगितलं मॅडम तिथं बसून देत नाही तर प्राचार्य मॅडम कडे फोन लावून द्या. त्यावेळेस त्यांनी फोन लावून दिला आणि त्या मॅडमला मी विनंती केली की आम्ही धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने या मुलीला शैक्षणिक दत्तक घेत आहोत आणि त्यांना सांगितलं तुमच्या संस्थेच्या नावाने आणि तुमच्या सही आणि शिक्क्यानिशी आमच्या संघटनेकडे तुम्ही एक लेटर द्या, जेणेकरून की आम्हाला योग्य तुमच्या अकाउंटला जी काय फीस थकलेली ही देता येईल. त्याच पद्धतीने आमचं ऐकून त्यांनी ते मी जसं बोललो त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला लेटर पाठवलं धर्मवीर छावा संघटनेच्या नावाने. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, ईश्वर नरोडे सर हे धर्मवीर छावा संघटनेचे आमचे लीगल ॲडवायझर आहेत आणि त्याला जेव्हा मी लेटर दाखवलं तर त्यांनी सांगितलं दादा तुम्ही योग्य काम केलं. आणि त्या लेटरला जेव्हा त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये खरमरीत उत्तर दिलं त्यावेळेस त्या संस्था चालकाची क्रीडा प्रिपेड झाली, हातपाय जोडू लागला आणि राहिलेले 55,000 माफ तर केले, पण त्या मुलीला सर्व शिक्षणाचं साहित्य, कपडे वगैरे सगळं घरपोच, शाळेच्या बस सगळं फ्री 10वी पर्यंत शिक्षण द्यायला तो कबूल झाला. या पद्धतीचं त्यांचं ज्ञान, वकिली क्षेत्रातील ज्ञान त्याच्यामध्ये अधोरेखित होतं. ते एकच सांगितलं दादा तुम्ही जे दिलं लिहून घेतलं याच्यावरती जे काही शासनाचे शैक्षणिक धोरण आहेत या पद्धतीने मी त्यांना माझ्या स्टाईलने पत्र पाठवतो आणि त्यांच्या नोटीस वरती संस्था चालक गुडघ्यावर आला आणि एक गोरगरीब कुटुंबातील एक घरकाम करणाऱ्या पालकाच्या मुलीला एक उच्च चांगल्या संस्थेमध्ये आज मोफत शिक्षण मिळत आहे. ही खरं त्यांच्या कर्तृत्वाची एक चुणूक म्हणायला पाहिजे. आणि या ठिकाणी त्यांना धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने सर्व आमच्या परिवाराच्या वतीने त्यांना त्यांचे अभिनंदन करू इच्छितो आणि माझे 2 शब्द संपवतो.